साई लीला एक आध्यात्मिक सहवास. समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुधाभं जगननीतपानी मंडनं मंडनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण किंवा घालू लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भरते ठाई, सुख दुःखा नाही चाडम्मा. अनेक सायास न करी न धरी आस, होईन उदास सर्व भावे. मोक्षा मा घरी कामारी दासी, होय सांगू ऐसी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. प्रातस्मरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य बाबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं, त्याचबरोबर संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं, त्याही बरोबर संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी रौप्य महोत्सव वर्षाच्याही निमित्तानं या ठिकाणी या ज्ञान सत्रात आज हा प्रवचनाचा योग आहे. बाबांचं व्यक्तित्व, बाबांचं परमार्थातलं वारकरी संप्रदायाच्या अभ्युदयाकरता जे योगदान आहे, त्या योगदानाची समग्र चर्चा अथपासून इतिपर्यंत सुरूच आहे. मी देखील त्यांच्या पारमार्थिक आयुष्याच्या प्रतिवयाचा अनेक वर्षाचा साक्षीभोगतायत. जवळून बाबांचा परमार्थ, त्यांचं जीवन मी बघितलेलं आहे. या सप्ताहाला काही आकार देण्याचं मोठं कार्य आणि योगदान ज्यांच्या माध्यमातून घडलं, याला मूल प्रेरणा ज्यांनी दिली, बाबांची इच्छा नसतानाही बाबांवर हा उपक्रम आपण एका अर्थानं संपन्न करण्याचा निर्णय घेतला, त्यातला मूळ प्रेरणादाते एका अर्थानं बाबांच्या सहवासामध्ये, बाबांच्या प्रेरणेनं वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी आपली सेवा सुरू केली, असे हरिभक्तीपरायण गुरुवर्य परमश्रद्धेय पांडुरंगजी महाराज फुले, की जे आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गाथा मंदिराचे संस्थापक आणि आज प्रवर्तक आहेत. या निमित्तानं संपूर्ण जगभरामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा विचार, तत्वज्ञान, सर्व प्रकारच्या भूमिका प्रचारात आणि प्रसारात आल्या.
इगतपुरी येथील जोग महाराज, सद्गुरुवर्य जोग महाराज मठाचे हे चतुर्थ अधिपती. खरं तर माझ्या बालपणामध्ये अतिशय मी लहान होतो त्यावेळेला माझ्या मातोश्री बरोबर आळंदीला जेव्हा गेलो तेव्हाही मला अगदी 4 वर्षाचा होतो मी. प्रातस्मरणीय सद्गुरुवर्य लक्ष्मण महाराज इगतपुरीकरांचं मला दर्शन झालं. कारण महाराजांचा जो कालावधी आहे 52-53 साली त्यांनी आपलं देह सोडला. ज्यांच्यामुळे त्या दर्शनाचा मला योग आला आणि माझं पारमार्थिक सांप्रदायिक शिक्षण ज्यांच्या प्रेरणेतून किंवा आशीर्वादातून घडत गेलं ते हरिभक्ती परायण गुरुवर्य वैकुंठवासी मोतीरामबा कुंडरिया, की जे लक्ष्मण महाराजांचे आवडते प्रिय शिष्य होते. आमच्या गावाजवळच भगूर हे त्यांचं गाव. संस्थेमध्ये त्यांनी अध्ययन केलेलं होतं. 75 साली या ठिकाणी जे पहिले या मठाचे महाराजांच्या नंतर प्रातस्मरणीय सद्गुरुवर्य जोग महाराजांनंतर मठाची संपूर्ण जबाबदारी ही सद्गुरुवर्य प्रातस्मरणीय लक्ष्मण महाराज यांनी. लक्ष्मण महाराज आणि हा परिसर हा एक अनुबंध आहे. सद्गुरुवर्य बंकट स्वामी आणि लक्ष्मण महाराज यांचा अनेक आयुष्याचा काल या परिसरात गेला. वाघेरे या छोट्या गावात स्वामी महाराज आले होते. लक्ष्मण महाराज तर इगतपुरीला राहत, त्यांचं मूळगाव देखील याच परिसरात. अहमदनगर जिल्हा संगमनेर तालुका अंभोरे या गावी. या अनेक वेळेला त्या गावी कीर्तन प्रवचनाच्या निमित्तानं गेलो. एका सामान्य कुटुंबामध्ये, सामान्य घराण्यामध्ये लक्ष्मण महाराजांनी अवतार घेतला, जन्म घेतला. सामान्य समाज म्हणजे हटकर समाज. धनगर, हटकर अशी उपनाम आहे त्यांची. मेंढ्यांचं परिपालन करायचं, मेंढ्या चारणं, त्यांचं दूध काढणं, अशा पद्धतीचा व्यवसाय करणारी मंडळी. पण सद्गुरु जोग महाराजांच्या सहवासात आल्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं गेलं. जोग महाराजांचे अनेक शिष्य होते, त्यामध्ये अग्रभागी काही शिष्य होते. त्यामध्ये सद्गुरुवर्य स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज, मारुती महाराज गुरु, सद्गुरुदेव प्रातस्मरणीय सोनपंत दांडेकर म्हणजे मामासाहेब. आणि आम्ही जवळून पाहिलेल्या ज्या बाबी आहेत, आमच्याच पुण्यसलीला गोदावरी तीरावर जे खेडले जुंगे गाव आहे त्या ठिकाणी योगीराज तुकाराम बाबा पवार हे देखील महाराजांच्या सानिध्यात आले. योग अभ्यास केला होता त्यांनी, परंतु वारकरी पंथाची दीक्षा त्यांना महाराजांनी दिली. अशी अनेक मंडळी त्यांच्या सहवासात आली. वारकरी पंथाचा विस्तार आणि विकास आणि अभ्युदय करण्यामध्ये स्वामी महाराजांनी, लक्ष्मण महाराजांनी, मारुती महाराजांनी, मामांनी जे काही सेवा केली किंवा जे काही प्रयत्न केले, कष्ट केले, त्याच परंपरेमध्ये लक्ष्मण महाराजांच्या नंतर या मठाचे अधिपती प्रातस्मरणीय सद्गुरु नारायण शास्त्री महाराज परदेशी
त्यांचा तर प्रदीर्घ सहवास आम्हाला लाभला. अत्यंत भोळं भाळं असं व्यक्तिमत्व, स्वामींच्याच काही अनुबंधातले ते असावेत. खरं तर मराठवाड्यामध्ये नेकनूर जिल्हा बीड या ठिकाणी स्वामींचा जन्म झाला. त्याही बरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये या अंभोरे गावी, संगमनेर जवळच अंभोरे गाव आहे, छोटं गाव आहे. त्या गावात लक्ष्मण महाराजांचा जन्म झाला. आता मामा तर कोकणातले पालघरचे मूळचे. तुकाराम बाबा योगीराज हे देखील अहमदनगर जिल्ह्यातील आणि एका छोट्या खेड्यातील सामान्य कुटुंबात जन्म त्यांचाही झाला. अशी सर्व संत प्रवृत्ती मंडळी नारायण महाराजांच्या पश्चात या परिसरामध्ये ज्यांच्या प्रदीर्घ अशा प्रकारच्या सहवासामधून वारकरी पंथ असा विकसित आणि विस्तारत होत गेला, त्याच्या आम्ही सर्व साक्षीदार आहोत. 75 साली शास्त्री महाराजांचं महानिर्वाण झाल्यानंतर वारकरी शिक्षण संस्थेच्या अनुमतीनं आणि इथल्या सर्व संत सज्जनांच्या एकूण भूमिकेतून या मठाचे अधिपती म्हणून, छोटा मठ होता, नावच फक्त त्याचं मठ, कारण मठ ही संस्था परंपरा फक्त महाराष्ट्रात वारकरी पंथामध्ये फक्त इगतपूर या ठिकाणी, कुठे मठ नाही, कुठे आश्रम आहे, संस्था आहेत, पण मठ महाराज या निमित्तानं इथं येत एकांतात भजन पाहिजे म्हणून दूर अंतरात जंगलात त्यांनी ही वास्तू, छोटीशी वास्तू त्या काळातील त्यांच्या काही मित्रांनी किंवा एकत्र येऊन लोकांनी बांधली, भजनी लोकांनी. त्याला भजनी मठ असं नाव दिलं. तिथे जोग महाराज आले म्हणजे थांबत असत, भजन करत असत. त्या निमित्ताने लोक एकत्र येत. इथूनच त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराजांकडे दर्शना करता जात, तपश्चर्या करता जात. आता खरं सांगायला जोग महाराजांचं एक अपूर्व अलौकिक चरित्र आहे. तेव्हा या सर्व भूमिकेचा विचार केल्यानंतर बाबा या गादीवर अधिपती झाले आणि या संपूर्ण परिसराचं परिवर्तनामध्ये रूपांतर झालं. आमचा हा परिसर हा सर्व खरं तर आदिवासी परिसर, बहुतांशी वेगळ्या जाती जमातीचे, परमार्थापासून शेकडो दूर असलेले, शेकडो मैल दूर असलेला हा समाज, कष्टकरी शेतकरी समाज, मागासलेला समाज, आदिवासी समाज, फार थोडी घरं ही बहुजन समाज त्या परिसरात आहेत, गावं थोडी आहेत. अशा अत्यंत प्रतिकूल अशा परिसरामध्ये या मठाची स्थापना झाली आणि त्यावर अधिपती म्हणून बाबा आले. बाबांच्या सर्व कारकिर्दीचा मी जवळूनचा साक्षी भोगत आहे. या परिसरातले सत्ता करणं, या परिसरामध्ये भक्तीचं, परमार्थाचं, संप्रदायाचं काही प्रकारचं मूलभूत सैद्धांतिक शिक्षण देणं ही गोष्टी तशी सोपी नव्हती. कुठेही संप्रदायाचं थोडं नारायण शास्त्री महाराज थोडंफार कार्य करायचे, पण खेड्यापाड्यामध्ये पोहोचण्याचं काम हे अत्यंत दुरापास्त काम होतं. डोंगर परिसर हा अशा कालामध्ये, प्रतिकूल कालामध्ये बाबा या ठिकाणी आले. बाबांच्याही आज हे अभिष्ट चिंतन, या अभिष्ट चिंतनामागे काही पार्श्वभूमी आहे आणि ती सांगणं मला कर्मप्राप्त आहे. या महाराष्ट्रामध्ये एक क्रांतीचं पाऊल उचलणारे असे जे संतवीर म्हणून ज्यांना संबोधलं जात होतं त्या काळात,
त्यांच्या मुशीमध्ये बाबांच्या परमार्थाला खरा आरंभ झाला. हरिभक्ती परायण गुरुवर्य वैकुंठवासी रामदास बाबा मनसुख यांच्या ज्ञान मंदिर या संस्थेमध्ये निमदरीला त्यांनी ती संस्था, त्या ठिकाणीची सर्व मंडळी, बाबा पांडुरंग महाराज, गंगाराम शास्त्री दुबे, मुरलीधर महाराज धोंडकर, पूर्वाश्रमीचे पुढे स्वामी वेदांताचार्य मोहनानंद स्वामी, अशी बडी बडी मंडळी त्या काळामध्ये त्या संस्थेमध्ये आरंभाला त्यांना ही वैचारिक मिळतात. तुकाराम शास्त्री महामुनी, बरीच मंडळीची यादी आहे. तिथून बाबांनी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जाऊन प्रवेश, तिथला अभ्यास पूर्ण करून प्रगत अभ्यास आला पाहिजे, चांगला अभ्यास झाला पाहिजे म्हणून ऋषिकेश या ठिकाणी लघु सिद्धांत कौमुदी, दीर्घ सिद्धांत कौमुदी, मध्य सिद्धांत कौमुदी, वैयाकरण भाष्य, गीता, प्रस्थानत्रयी अशा पद्धतीचा अभ्यास करून उत्तम रीतीचं ज्ञान ग्रहण केलं. त्या काळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये प्रगत शिक्षणाचा अभाव होता. एक ब्राह्मण समाज जर सोडला तर इतर लोक फारसे संस्कृत अभ्यासाकडे प्रवृत्त नव्हते. पण महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी प्रस्थानत्रयीमध्ये, वेदांत किंवा भक्तिशास्त्रामध्ये किंवा तत्वज्ञानामध्ये प्रवेश व्हावा म्हणून पहिल्यांदा हे मूलग्रंथ त्यांनी अभ्यासाला त्या ठिकाणी सुरुवात केली, अभ्यासले. काय योग असेल आमच्या नाशिक जिल्ह्याचा. गिरनार हे आमचं प्रगतशील असं गाव, आणि एका गावात, त्या गावामध्ये एका मारुती मंदिरात अगदी जिना चढून जायचं वर, नाही का, माडीवर बाबा त्या ठिकाणी राहत. पखवाजाचं उत्तम ज्ञान असल्यामुळे त्या ठिकाणी पखवाज शिकवत, गीता शिकवत, आणि त्या परिसरामध्ये वारकरी पंथाच्या प्रचार प्रसाराचं काम होत असताना याही भागात ते तसंच. पण प्रतिकूल वातावरणातले सप्ताह, त्या काळामध्ये काही लाईट नव्हती. खेड्यापाड्यामध्ये साधं गॅस बत्ती पेटवायचं सुद्धा लोकांना ज्ञान नव्हतं. लक्षात ठेवा. त्या पहिल्यांदा गॅस बत्ती, त्याला लावलेला मेंटल, आणि हे सर्व करण्याचं काम लोकांना जमत होतं. स्वतः बाबा सप्ताहाचं प्रत्यायोजन करताना सप्ताह करायचं काम तुमचे मुरलीधर बाबा सोनार होते, बरं का, आठवतात तुम्हाला. आणि आळंदीमधून सदाचारी सुचारू असे विद्यार्थी बाबा प्रत्येक सप्ताहामध्ये आणत. आता तुम्ही तिन्ही गायकवाड आमचे भागवंतर आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. आणि त्या ठिकाणी गॅस बत्ती, त्या गॅस बत्तीवर कीर्तन, छोटा लाऊडस्पीकर, तो लाऊडस्पीकरही लोकांना लावता येत नव्हता. स्वतः बाबा लाऊडस्पीकर लावायचे. आणि त्या ठिकाणी एकच माईक, बॅटरीवरचं सर्व काम. अशा पद्धतीनं प्रबोधनाचं काम या परिसरात सुरू झालं. त्यामध्ये प्रामुख्यानं पाडळी असेल, खंबाळा असेल, प्रमुख दोन गावं या परिसरातली. आरंभाला जो परमार्थ आरंभ झाला, वारकरी पंथ या ठिकाणी जो त्याचं बीजारोपण झालं, याला मूळ सूत्र आपले सद्गुरुवर्य बाबा आहेत. सध्याचा काल वेगळा. आता सध्याचे उत्सव कार्यक्रम म्हणजे बिग बजेट असतात. पण ज्या काळामध्ये या परिसरामध्ये वारकरी पंथाचं बीजारोपण झालं, त्यावेळेला गॅस बत्ती लावण्यापासून स्पीकर लावण्यापर्यंत, आणि त्यावेळेला काही या परिसरामध्ये लाईट नव्हती, इलेक्ट्रिसिटी नव्हती.
इलेक्ट्रिसिटी आल्यानंतर आता बल्ब लावायचे कसे, लाईट लावायची कशी, काहीच खेड्यातल्या लोकांना ज्ञात नाही. पारळीच्या लोकांनी, खंबाळ्याच्या लोक कोणालाच ज्ञान नाही या परिसरात. अशा परिस्थितीमध्ये बल्ब कसा लावावा, लाईट कशी जोडावी, इलेक्ट्रिसिटी म्हणजे ते खऱ्या अर्थानं पहिले सिव्हिल इंजिनियर असं समजा. सोपी बाब नव्हती, लक्षात ठेवायची. आणि लवकर विद्यार्थ्यांना उठून त्यांना पाणी तापून देण्यापर्यंत, पंक्ती बसवण्यापर्यंत, सोय सुविधा लावीपर्यंत त्यावेळेचे विद्यार्थी त्याने स्वतःची वळकटी घेऊन यायची. 15 रुपये त्याला प्रवास खर्च मिळत असे. अशा प्रतिकूल अवस्थेमध्ये या संपूर्ण परिसरामध्ये भक्तीचं, परमार्थाचं, अध्यात्मशास्त्राचं बीजारोपण करण्याचं काम आमच्या प्रातस्मरणी बाबांनी केलं. आणि याला जवळजवळ 5 तप ही सेवा त्यांची या परिसरात घडली. विशुद्ध परमार्थ आणि यथार्थ परमार्थ लोकांमध्ये रुजला पाहिजे हा त्यांचा कटाक्ष. संत साहित्याचा अभ्यास करताना वाङ्मयीन अभ्यासाबरोबरच व्याकरण, संस्कृत, मला वाटतं वारकरी संप्रदायामध्ये पहिले लघुसिद्धांत कौमुदी शिकलेले ते पहिले महाराज म्हणजे आमची बाबा आहेत, लक्षात ठेवा. आणि उत्तरेकडे अध्ययनाकरता, अभ्यासाकरता जाऊन सुद्धा त्यांनी वारकरी पंथ सोडला नाही. कारण त्यांच्याबरोबर जे जे म्हणून गेले, कुणी शास्त्री झाले, आचार्य झाले, मठाधिपती तिकडचे झाले, महामंडलेश्वर झाले, महंत झाले, पण बाबा मात्र आपल्या विचारापासून आणि परंपरेपासून दूर गेलेले. लक्षात, त्यांना मोठी मोठी तिथंही मिळाली असते. त्यांच्याबरोबरचे सर्व विद्यार्थी आज काही गेले, काही आहेत. जुन्या आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर, पूर्वाश्रमीचे लक्ष्मणराव गुजर, इंदोर आश्रमचे स्वामी जनार्दन महाराज मुखेकर पूर्वाश्रमीचे, आता ते दिव्यानंद गिरीजी महाराज, अशी अनेक मंडळी त्या परिसरात तिकडेच राहिली, तिकडेच मोठमोठ्या पदावर गेली. पण बाबांनी वारकरी पंथ हा राहिला पाहिजे चांगला, म्हणून संस्थेचं शिक्षण, ज्ञान मंदिरचं पहिलं शिक्षण म्हणजे प्रायमरी शिक्षण तिथं, आणि पुढचं शिक्षण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये घेऊन पुन्हा उत्तराखंडामध्ये ऋषिकेशला अभ्यास करून आणि उत्तम रीतीनं आपलं जीवन त्यांनी आचार्यत्वापर्यंत नेलं. अचिनोती शास्त्रार्थम आचरस्थापयत्यपि स्वयंअप्याचरत्यस्तु आचार्य इति स्मृतः. खऱ्या अर्थानं आज वारकरी संप्रदायाचे जी काही आहेत अध्वर्यू मंडळी, वयोवृद्ध, तपोवृद्ध, त्यामध्ये सर्वात आज अग्रभागी तरी आज बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा खऱ्या अर्थानं अभ्युदय व्हावा. कारण वारकरी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि त्यांनी आपल्या संपूर्ण तरुण पिढीला किंवा नवसमाज निर्मित केला, जे प्राधान्य दिलं, सदाचार, सुचारूपणा, सद्वर्तन याची शिक्षा दीक्षा देण्याचं काम त्यांनी केले. लक्षात ठेवा. आज त्यांच्या मुशीतून अनेक विद्यार्थी जरी तयार झालेले असले, पण आमच्या या संपूर्ण आदिवासी पट्ट्यामध्ये किंवा प्रतिकूल अशा पट्ट्यामध्ये ते वारकरी संप्रदायापासून शेकडो मैल दूर हा समाज होता. खरा वारकरी संप्रदाय काय याचं दिग्दर्शन आम्हा सर्वांना त्यांच्यामुळे घडलं. आज त्यांचं हे अभिष्ट म्हणजे कृतज्ञता एका अर्थाने आम्ही नाही करू शकत. या गोष्टी एक औपचार आहे. त्यांची इच्छा नसतानाही त्यांच्यावर हा लावले एक प्रकारचा भाग आहे महत्वाचा. पण या निमित्ताने एक चांगली घटना घडली.
आमच्या या संपूर्ण परिसराला, विशेष करून जोग महाराज मठातली जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांची तीव्र इच्छा होती, या परिसरातील तमाम नागरिकांची इच्छा होती की बाबा हे वयोवृद्ध तपोवृद्ध, आता त्यांच्या इतका वृद्ध म्हणजे एका अर्थानं आता 90 ओलांडून 91, 92, 93 पुढे सरकलेलं आयुष्य, आणि अशा आयुष्यामध्ये त्यांचं काहीतरी आपण उत्सव करावा म्हणून हा एक व्यक्तिगत उत्सव नाही, हा संप्रदायाचा गौरव आहे. लक्षात ठेवा, ज्या परंपरेचं त्यांनी कार्य केलं, ज्या परंपरेमध्ये सेवादान दिलं, अखंड अशिधारा व्रत केलं, सोपी बाब नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रबोधनकार झाले, परंतु त्या प्रबोधनकारामध्ये सांप्रत काळामध्ये, सध्याच्या काळामध्ये त्याग, वैराग्य, सुचरभूतता, आचार विचाराची संपन्नता, त्यामध्ये प्रबोधन, असा सर्व अनवर्थ करणं ही सोपी बाब नाही. परंतु आयुष्यभर सदाचार आणि संप्रदायाचा कटाक्ष त्यांनी पाळला. आज प्रदूषणाचा काल आहे. पखवाज वाजवण्यात प्रदूषण, चाली म्हणण्यात प्रदूषण, कीर्तन प्रवचन सांगण्यात प्रदूषण. म्हणून कधी कधी त्यांचं अंतःकरण वैषम्यानं ग्रस्त होतं. लोकांनी चांगल्या, विद्यार्थ्यांनी चांगल्या चाली म्हणाव्या, योग्य आचार विचार ठेवावेत. कीर्तनकाराने आपली व्यक्तिगत सुचिरभूतता ठेवावी. संप्रदायाकरता त्यांचं चांगलं योगदान घडावं, याकरता ते अतोनात सतत त्यांचा हा प्रयत्न सुरू राहिला. त्याच्यामुळे तुलनात्मक दृष्टीनं बोलायला ठरलात, महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आहेत, विदर्भ आहेत, पश्चिम महाराष्ट्र आहेत, खानदेश आहेत. पण या परिसरामध्ये जे तो वारकरी संप्रदायाची बीज त्यांनी रोवली किंवा विस्तारित केली, त्यामुळे निर्दुष्ट असा वारकरी संप्रदाय या परिसरामध्ये प्रतीयमान होतो. लक्षात ठेवा. आणि संपूर्ण महाराष्ट्राला जे आकर्षण आहे आज, ते नाशिक जिल्ह्याचं आकर्षण आहे. या भागातला परमार्थ, या भागातली सेवा, या भागातली लोकांची भूमिका ही अत्यंत भावलेली भूमिका. याला मूळ सूत्र वळण देण्याचं काम, संस्कार देण्याचं काम आमच्या प्रातस्मरणी बाबांनी केलेलं आहे. आणि म्हणून आज हा व्यक्तिगतांचा उत्सव नाही, हा संप्रदायाचा गौरव आणि हा लोकोत्सव आहे. लक्षात ठेवा, लोकांचा उत्सव आहे. लोकांच्या स्वयंस्फूर्तीनं हा लादलेला विचार नाही. आज आपण बघतो हा मिनी कुंभमेळा इथं भरलाय. इथे बसणाऱ्या लोकांना कळत नाही. जरा चक्कर मागून मागून बघा तुम्ही, किती लोक येतात, रस्त्याने किती लोक चालतात. त्याची फार पूर्वतयारी नसताना या ठिकाणी हा भाग आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हा लोकोत्सव लोकांनी केलेला उत्सव आहे. आणि या लोकांनी केलेला उत्सव बाबांच्या भक्तांनी किंवा शिष्यवर्गाने, विद्यार्थी वर्गाने, त्यांच्या चाहत्या वर्गांनी आत्मीयतेनं केला भाग, त्याला आकार देण्याचं काम, योग्य रीतीनं तो कार्यक्रम पार पाडला पाहिजे. याकरता आज आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गाथा मंदिराचे मूल प्रवर्तक, संस्थापक, अध्यक्ष आदरणीय पांडुरंग बाबा यांचं या उत्सवातलं योगदान विसरण्यासारखं नाही. पण आज या ठिकाणी ही जी भूमिका आपण या निमित्तानं मांडली, म्हणून मी प्रास्ताविकामध्ये या गोष्टी का मांडल्या, तर महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा ही वारकरी संप्रदायात आहे. आज बाबांच्या शिष्य वर्गात, चाहत्या वर्गात सर्व जाती जमातीचे लोक आहेत. अपपर नाही त्यांच्या ठिकाणी. शिष्य हा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या जमातीचा आहे, कोणत्या वंशाचा आहे, काय वगैरे 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 हा प्रश्नच नाही. आणि वारकरी संप्रदायाचे मूळ तत्व आहे
याला एकच कारण, बाबांनी त्यांच्या संस्कारातून विचारातून ही लोक घडवलेली आहेत. आमच्याकडचा गायक वादक महाराज याच्याबद्दल तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही तक्रार ऐकायला मिळणार नाही की त्यांनी पैसे मागितले, चुकीचा वागला, अमुक केलं तमुक केलं. याला मूळ कारण बाबांच्या धाकामध्ये आणि विचारामध्ये आम्ही सर्व लोक वाढलेलो. ही जमीनची बाजू लक्षात ठेवा. आज इथल्या वारकऱ्याला जी प्रतिष्ठा आहे नाशिक जिल्ह्यातील, त्याचं एक मूळ सूत्र बाबांनी आमच्यावर केलेले संस्कार आहेत. वारकरी संस्कृती आम्हाला समजून दिली, त्यांनी वेळोवेळी समजून दिली. आणि ती समजून देताना त्यांनी काही विचार केला नाही की कोणाला राग येतो का काही हे होतो. आला थोडा राग तर पुन्हा बाबांच्या जवळ पायाजवळ आल्याशिवाय लोक राहिले नाही आमचे. एक मला या ठिकाणी मुद्दा मांडला पाहिजे. अशा एका प्रभावी आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत तपोवृद्ध ज्ञानवृद्ध अशा महापुरुषाचा हा गौरव, एका अर्थानं कृतज्ञता म्हणून एक अभिष्ट चिंतन हाही भाग आहे. शास्त्र जरी असलं त्यामध्ये आज त्यांचं 90 ओलांडल्यामुळे ही सौर शांती आहे. वयोवस्था शांती कर्म आपल्या वैदिक परंपरेत आहेत. म्हणून आज त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा एक परिचय आपल्याला घडावा म्हणून असा संत तुकोबऱ्यांचा एक अभंग संहिता आपल्या पुढे घेतली. संहिता शब्द मुद्दाम वापरला. वेद मंत्राला संहिता म्हटलं जातं. वेद म्हणजे विदज्ञानी धातू. तुकोबऱ्यांच्या अभ्यासाची व्याप्ती फार मोठी होती. पाहिली पुराणे धांडोळलेली दर्शने आणि म्हणून तुकाराम महाराज जगद्गुरु पदावर विराजमान झाले. आता कुणी उठून स्वतःला जगद्गुरु म्हणतात. पळसाच्या काडीला भगव उडळायचं, खांदार घ्यायचं, 10-5 लोकांनी उद्घोष करत आले, झाले जगद्गुरु. त्या उज्जैनीच्या कुंभमेळ्यात तर मला 93 जगद्गुरु भेटले. पण आमच्या दृष्टीनं महाराष्ट्र संस्कृतीचे खरे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे असा त्याचा अर्थ आहे. तसं वैदिक सनातन धर्मामध्ये 3 जगद्गुरु प्रमाणभूत मानले गेले. प्रथम जगद्गुरु परब्रह्म परमात्मा कृष्णचंद्र, कृष्णम वंदे जगद्गुरु. संहितेमध्ये गर्ग संहितेत त्याचं वर्णन आहे. दुसरे जगद्गुरु आद्य शंकराचार्य की ज्यांनी जैनांचा निरीश्वरवाद आणि माध्यमिकांचा शून्यवाद खंडन करून अद्वैत तत्वज्ञान आणि सनातन धर्म पुन्हा पुनर्स्थापित यांनी केला, ते आद्य शंकराचार्य. त्यानंतर जगद्गुरु पदावर जगद्गुरु तुका अशी प्रकारची भूमिका. सर्वसामान्याच्या अभ्युदयाकरता महाराजांनी केलेले प्रयत्न आहे. आमच्या मठाची हीच परंपरा आहे. शास्त्री महाराजांनंतर मठ या माध्यमातून त्यांनी जे काम केलं, कार्य केलं, ते कार्य फार मोठं आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, आमच्या भागात गॅस बत्ती कशी लावावी हे सुद्धा लोकांना, गॅस बत्ती लावण्यापासून स्पीकर लावण्यापासून आता ब्लब कुठं लावायचं, नुकतीच इलेक्ट्रिसिटी आली होती नाशिक जिल्ह्यात, ती वायरिंग करणं, आलेल्या विद्यार्थ्यांना पहाटे उठून पाणी तापून देण्यापासून त्यांच्या पंक्तीचं नियोजन, कीर्तन. आणि पूर्वीच्या आमचं काल्याचं कीर्तन म्हणजे सूर्य उगवण्याची वेळच नव्हती, लगेच पंगत, अशी परिस्थिती होती आमच्या भागात. पण बाबांनी एक आकार दिला या संप्रदायाला. वारकरी ही महाराष्ट्राची मूळ संस्कृती आहे आणि योगदानामध्ये जोग महाराज भसनी मठाचा मी मुद्दाम उल्लेख या ठिकाणी केला. परवा मागच्या पंधरवाड्यामध्ये नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. त्या संमेलनात एका सेमिनारमध्ये माझं भाषण होतं. गोदावरीच्या संतांचं योगदान या विषयावर मोठं सेमिनार झालं. तेलंगणा, आंध्रा तिथून काही साहित्यिक मराठी भाषिक त्या ठिकाणी आले होते.
प्रामुख्यानं या गोदा तीरावर किंवा हा जो आमचा परिसर आहे हा गोदाखोर आहे, परिसर आहे एक प्रकारचा. आणि बाबांनी या परिसराच्या उद्धाराकरता आणि अभ्युदयाकरता जे अटीतटीचे प्रयत्न केले, कष्ट साध्य प्रयत्न, सुटी बाबा. पक्वात कसा वाजला पाहिजे, कोणत्या स्वरात लागला पाहिजे. आता पूर्वी इथे सप्ताहाला मोठे मोठे महाराज लोक यायचे, म्हणजे सुभाष महाराज देशमुख, लटपटे माऊली, नाही का, मोठमोठे गायक. आणि शेवटपर्यंत गुरुवर्य प्रातस्मरणीय रामचंद्र बाबा बोधे, भजनाचा विणा त्यांनी घ्यायचा. परमेश्वर महाराज, तुळशीराम बाबा गायकवाड, परशुराम बाबा गायकवाड, नंतर देवराम बाबा गायकवाड, अशी मोठी टीम होती बाबांबरोबर काम करणाऱ्या भागात. वैकुंठवाशी पैठणमध्ये ज्यांनी गीता मंदिर उभारलं, नाही का, बाजीराव महाराज, अशी एकदम संप्रदायाचा सदाचार पाळणारी मंडळी बाबांच्या सहवासामध्ये अधिक प्रभावी ठरली गेली महाराष्ट्रामध्ये. आमच्या अशोक महाराजांना त्यांनी विश्वनाथ मध्ये अभ्यासाला पाठवलं, संस्थेला. तिथून शास्त्री होऊन आले. त्यावेळेला पांडुरंग महाराज मला वाटतं संस्थेमध्ये पहिल्या दुसऱ्या वर्षालाच असतील. अशा पद्धतीचं काम या परिसरामध्ये ज्यांच्या आशीर्वादातून, प्रेरणेतून संपन्न झालं. आणि हा संपूर्ण परिसर ठाणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा, संगमनेर, अकोले, इगतपुरी, दिंडोरी, निफाड, सिन्नर, ज्या ज्या ठिकाणी संप्रदायाची ही बीज त्यांनी रोवण्याचा आणि विस्तार करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व मंडळांच्या, सर्वांच्या भाविकांच्या इच्छेची पूर्ती आज या उत्सवामध्ये झालेली आहे. वाटत नव्हतं एवढा लोक त्याला मोठा प्रतिसाद देतील, पण आज इथे येणाऱ्या लोकांमध्ये आज दूरदूरून मंडळी या ठिकाणी येते. बाहेर गाडी लावायला कुठे जागा राहत नाही, शिल्लक राहत नाही, दूर दूर माणसं बसतात. यंत्रणा उत्तम असल्यामुळे आज इथे अन्न सत्र मोठं चालू आहे, ज्ञानसत्र चालू आहे. आणि शक्यतो महाराष्ट्रातील सदाचार संपन्न अशा सत्पुरुषांना या ठिकाणी बोलावून या ज्ञानसत्राचं सर्व आयोजन नियोजन झालेलं आहे. आता उद्या परवा नंतर काला प्रसाद असा कार्यक्रम संपन्न होईल. प्रातस्मरणीय सद्गुरुवर्य बाबा, आता आम्ही अलीकडे बाबा म्हणालो, नाही तर त्यांना सर्व लोक गुरुजीच म्हणायचे, नाही का, असा त्याचा अर्थ आहे. आणि खरे गुरुजी होते. अमरकोशात गुरु शब्दाचे अनेक अर्थ आहेत. गिर्यते असो गुरु, गिरती असो गुरु, गृणाती असो, असे अनेक अर्थ आहेत. पण खऱ्या अर्थानं गुरु ते क्षत्रिय, ब्रह्मनिष्ठ, करुणाघन असं त्यांचं व्यक्तित्व. शाब्दे परिचनिष्णातम ब्रह्मन्युपशमाश्रयन असं त्यांचं एकूण पारमार्थिक जीवन. शब्दनिष्णात, परनिष्णात, आचार विचार संपन्न असं संप्रदायातले हे व्यक्तित्व. त्यांच्या सर्वांच्या त्यांच्या आशीर्वादातून आणि त्यांच्या एकूण प्रक्रियेतूनच या भागात वारकरी संप्रदाय घडला गेला असा त्याचा अर्थ आहे. महाराष्ट्राच्या तुलनेनं या परिसरातील वारकरी जो संस्कारित झाला ही बाबांचीच कृपा आहे, बाबांचेच आशीर्वाद आणि बाबांनी लावलेली आमच्या लोकांना शिस्त आहे. कुठल्याही आता अनेक सप्ते कार्यक्रम होतात ठिकठिकाणी, पण कुठेही कुठल्याही तऱ्हेचा गोंधळ नाही, हिशोबात मागे पुढे नाही. जे आहे ते स्वच्छ उत्तम, कारण त्यांच्या धाकानं तो महाराज त्या पद्धतीनं योग्य रीतीने आपली वाटचाल करतो. थोडंफार कमी अधिक असू शकेल, पण त्याचं पर्सेंटेज महाराष्ट्राच्या तुलनेनं फार कमी आहे, फार कमी पर्सेंटेज.
याला कारण एक निर्दिष्ट वारकरी संप्रदाय या परिसरामध्ये आज त्यांच्यामुळे प्रत्यायोजित झाला. मुद्दाम महाराजांची संहिता घेतली. तुकाराम महाराजांनी काही विचार या तुकोबराणी या निमित्तानं प्रभूशी हा भावसंवादाचा भाग. हे प्रभू मी जन्म घेईन पण या करताच. तुकाराम महाराजांचा अभंग गाथा म्हणजे 4 वेदाचं निरूपण आहे. ऋग यजु साम अथर्व 4 वेद आहेत. विदज्ञ आणि धातू नाही का. प्रकृष्टामध्ये वेद. त्याच्या जटा शिखा माला रेखा ध्वज दंड रथ गण अशा मंत्र म्हणण्याच्या विकृत्या आहेत. उदात्त अनुदात्त स्वरित असे स्वर आहेत वैदिक मंत्र म्हणण्याचे. अष्टाध्यायी वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुकोबरायांच्या अभंग हे वेद आहेत हे बोललं जातं. गुरुदेव मामासाहेब महाराजांच्या अभंगाला तुकोपनिषद म्हणायचे. 5वा वेद. क्षरा अक्षरा वेगळा तुका होनी निराळा पाहे निगम काळा बोले विठ्ठल प्रसादे. महाराज म्हणता मी बोलतोय सांगतोय याचा अर्थ परमात्माच माझ्या मुखातून बोलतोय. याचा अर्थ तुकोबांची अभंगवाणी देववाणी आहेत, अर्शवाणी आहेत, ऋषीची भाषा आहे, अनुभूतीचे आविष्कार आहेत एक प्रकारचे. या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर लक्षात येतं की काय अभ्यास असेल तुकोबरायांचा. सारं आयुष्य तुकोबरायांचं 42 वर्षाचं ते अधिक सांगितलं. आता मी डॉक्टरेट केली तुकोबांच्या चरित्र आणि तत्वज्ञानावर. 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवसाचा विषय संपूर्ण तुकोबांचा. त्याचा पूर्वार्ध कठोर नाम साधना भामचंद्र घोराडा कारंजा मावल्या एकांत जाऊन महाराज देवाला आळवत होते. अशी थोर विलक्षण परंपरा तुकोबरायांच्या घराण्याची. पण आपोआप त्यांना वेदार्थाचं स्फुरण. त्यांनी म्हटले मी पुराण पाहिली, दर्शन पाहिली, न्याय वैशेषिक सांख्य योग पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा 18 पुराण वेद नाही का. माझ्याही मनात शंका होती. मी पंढरपूरला एकदा चातुर्मासात असताना गोपाळ शास्त्री गोरे यांना भेटलो. त्यांना विचारलं तुकोबरायांच्या अभंग वेद आहेत, जसे तुम्ही वेदाचे मंत्र म्हणतात तसं मला तुकोबरायांच्या अभंग त्या मंत्रासारखे म्हणून दाखवा. त्यांनी घणापर्यंत मला ती विकृती म्हणून दाखवली. मंत्र म्हणण्याच्या 8 पद्धतीत जटा शिखा माला रेखा ध्वज दंड रथ आणि शेवटचं गणांत पद्धत. आणि मग माझी खात्री पडली की खरोखर तुकोबरायांचे अभंग वेद आहेत नाही का. वेदाची बीजेच आहेत त्याच्यात. ही संप्रसारण मांडले वेदाचा मंत्र आणि त्याचा अर्थ सांगणारा तुकोबरायांचा अभंग. त्याच्यावर मला पुणे विद्यापीठाने डॉक्टरेट दिली. महाराज म्हणतात की हे देवा मी जन्म घेईन. बाबांच्या एकूण सर्व वाटचालीचं रहस्य या अभंगात आहे. वास्तवतः जन्मांतर हे कष्टदायक आहे, क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे याची जाणीव तुकोबांना होती, महाराजांना होती. आणि मनुष्य जन्म हा दुर्लभ जन्म आहे असं असताना पुन्हा जन्म घेईन अशी संकल्पना महाराजांनी केली किंवा प्रभू पुढे आपलं निवेदन केलं, संवाद केला देवाशी. संत हे देवाशी संवाद करत असतात. मी अनेक असे महात्मे पाहिले की जे प्रभूशी संवाद करतात. मोठी गंमत आहे. तुकोबरायांच्या बाबतीत तसंच आहे. नामदेवराय तुकोबराय माऊली यांचा डायरेक्ट प्रभूशी संबंध आहे. हे देवा मी जन्म घेईन. जन्मांतर एक कष्ट आहे, क्लेश आहे, आतापासून इथपर्यंतचा प्रवास बघा.
मातेच्या उदर कोरी पचोनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी न मासवरी जन्मोजन्मोनी मरती विष्टाले पचवकडे नाकी तोंडी कुर्मीकडे गर्भवासाचे दुःख गाडे कवडा पुढे सांगावे. गर्भवासात दुःख आहे आपल्याला जाणीव नाही. त्या अवस्थेमध्ये विष्टालेप चौकडे त्या गर्भाच्या आईला डोळे होतात. ते अति कडू अति विदायीन अति विचित्र पदार्थ खाते. काही स्त्रिया तर शेण खातात, माती खडी डांबर सिमेंट पण खातात. का खातात मला माहित नाही, पण वारकरी संप्रदायात एक कडवे कीर्तनकार होऊन गेले रामचंद्रबा नागपूरकर, फार कडवे. ते म्हणायचे ज्या बाईला असे खडी डांबर सिमेंट खाण्याचे डोळे होतात आपण अनुमान करावं की त्या बाईच्या पुढे एखादा इंजिनियर किंवा नेता जन्माला येणार आहेत खडी डांबर सिमेंट खाणारा. भारतीय मानसशास्त्र येत आहे. गर्भाच्या वडी मातेचा डोळा, गर्भाच्या इच्छेप्रमाणे आईला तसे डोळे होतात. कडू आमला लवण वेळे गर्भावतीचे पुरती डोळे त्वचे विनंग पोळे तेने लोळे अति दुःखी. दुःख आहे, कष्ट आहे, प्रसूती कालात दुःख आहे. बालपण तर मोठं वैचित्र्य विलक्षणच असतं. बाळ भुकेनं रडत असे आईला वाटतं पोटात दुखतं, औषध पाजते. पोटामध्ये दुखल्याने जर त्यांना काही रडू लागलं तर आईला वाटतायला भुकेला बळत तोंडात स्तन घालते. म्हणजे क्षुधा लागली औषध पाजती, उदर दुखता देती स्तन बळे, नाही का. तारुण्यपणी आता विषयव्यता आणि म्हातारपण तर सध्या समस्याच आहे. मृत्यू भयानक आहे, अथपासून इथेपर्यंत प्रवास. पण महाराज म्हणतात प्रभू याची तुम्ही चिंता करू नका. बहीण आई जन्म घेता मोक्ष सुखानुला था तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची. लक्षात ठेवा, आम्ही सेवेला महत्व देतो, आम्हाला कष्ट त्रास होतो याची काही एक आम्हाला चिंता नाही. मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ तो. सुलभ रीतीनं आम्ही गर्भवासात राहू. का म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी. ती चिंता नाही. आणि महत्वाची बाब अशी की मनुष्य जन्म दुर्लभ जन्म आहे हे महाराजांना माहित होत. सर्व काही पुन्हा पुन्हा मिळतं. मनुष्यत्व ही पुन्हा पुन्हा मिळणारी गोष्ट नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्याम पुनर्मही एत सर्वम पुनर्लभ्यम मानुषम न पुनः. मनुष्यत्व पुन्हा पुन्हा. खर तर निरुक्त ग्रंथामध्ये शरीर मीमांसा आलेली आहे. अनेक प्रश्न आहेत. कठ्ठवल्ली प्रकरणामध्ये महात्मा नचिकेता आणि यमाचा संवाद आहे. आपण अभ्यासकाल सर्व मंडळी त्यामध्ये मृत्यू रहस्य मांडले आहेत. काही जीवनाचे काही सूत्र आहेत. मनुष्यत्व हे पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आता काही समज गैरसमज आहेत. पुरी म्हातारी माणसं नातू पंतू त्रास द्यायला लागला की भटजीला जाऊन विचारायचे. तोही बावळ्यासारखा सांगायचा आजोबा आहे, पंजोबा आहे, खापर पंजोबा आहे, चिपड पंजोबा आहे. एवढी सोपी बाब आहे का ती? खंती ते न करा कोणी गाढव कुत्रा. भारतीय तत्वज्ञानामध्ये मीमांसेमध्ये असं सांगितलंय, पूर्वमीमांसेत स्मृती ग्रंथात. वारकरी पंथ स्मृती ग्रंथावर आधारित आहे. आपण स्मृतीचा दुस्वास करतो. सध्या मनुस्मृती हा मतांतराचा विषय आहे. 5 स्मृती आहेत. देवल स्मृती, पराशर स्मृती, नारद स्मृती, याज्ञवल्क्य स्मृती आणि मनुस्मृती. स्वयंभू मनूचा मुलगा भृगू आणि भृगूचा वैवस्वत म्हणून आणि त्याने मानवीय कल्याणाकरता काही सूत्र मांडली. मानव शब्दाचा अर्थ व्युत्पत्तीमूलक आहे. मात्वा कर्मानी शिव्यती. मात्वा हे त्वांतव्य आहे. विचारपूर्वक जो कर्म स्वीकारतो तो माणूस, ज्याला पाप कळतं, पुण्य कळतं, उत्तम मध्यम कनिष्ठ कर्माचं ज्याला संवेदना होते
तो माणूस त्याला पाप कळत नाही, पुण्य कळत नाही, उत्तम मध्यम कनिष्ठ कळत नाही, मनुष्य परी उतरितो. मनूपासून झालो म्हणून मानव. त्या पुराणामध्ये अशी अपेक्षा आहे. याही भूमिकेने विचार या ठिकाणी आपण केला पाहिजे. त्या मनुष्य जन्मात दुर्लभ जन्म आहे हा प्राप्त झाला तो. पाप पुण्य समान समी तई पावी जयशी कर्मभूमी. 1973 गुरुदेव मामांचं मी कीर्तन ऐकलं. फार कळत नव्हतं आम्हाला त्या काळात, पण ते म्हणायच्या धारवाडी काटा मिळणारा हा प्रकार आहे. करेक्ट बॅलन्स. कमी अधिक झालं पाप पुण्यात तर मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे. त्यामध्ये समान झालं तर मनुष्य जन्म आहे. आणि दुर्लभ गोष्ट आहे. दुर्लभम परमेव येतात म्हटलंय चूडामणीमध्ये आचार्यांनी. त्यामध्ये मनुष्यत्व दुर्लभ आहे. मनुष्यत्व जरी मिळालं पण मनुष्यत्वामध्ये परमार्थ करण्याची इच्छा होणं दुर्लभ आहे. भक्ती करण्याची इच्छा होणं दुर्लभ आहे. शक्यतो देवधर्म परमार्थ आवडत नाही लोकांना. फार परिस्थिती बेकार होती आमच्या परिसरात. सप्ते व्हायचे, टाळावरचे सप्ते, बिगर विण्याचे सप्ते. एकादशीला 5-5 पोते भात उकडायचा, पिठलं करायचं, एकादशीला खात होते. एकादशीच करत नव्हते लोक या भागात. आमचा हा परिसर. बाबाने आम्हाला संस्कार दिले. एकादशी समजून दिल्याने एकादशीला अन्न शिजवायचं नाही. कीर्तन सुरू झाले. नाहीतर पहारेच असायचे. पहारे. आणि ते पहारे असे बाबा विचारू नका. 100 पहारे बिगर एकादशीचे. संप्रदायाची मूलतत्व या ठिकाणी आज रुजली गेली. याला मूळ कारण बाबांनी आमच्यावर केलेले संस्कार आहे. यावरनं कठीण आहे. लोक यायचे कीर्तनाला. त्या बैलगाड्या असायच्या. कस तरी चालायचं का. गाडगे महाराज यांचा शिष्य संप्रदाय या परिसरात ते काम करायचं. त्यामुळे अनेक लोक भक्तीपासून विचलित झाले होते. वेगवेगळ्या पंथात संप्रदायामध्ये वेगवेगळे विस्कटलेलं जीवन होतं. अजूनही ती सुधारणं कठीण आहे आजच्या परिस्थितीमध्ये. अशी परिस्थिती आहे. प्रहार करतात बाबा, पण काही खूप प्रयत्न तसे झाले. आणि त्याच्यामुळे आज वारकरी संप्रदाय या परिसरामध्ये रुजला गेला. औषधाला महाराज नव्हता या भागात. औषधाला एखाद्या महाराजाचा अनाध्याय झाला तर भजनाशिवाय पर्याय नव्हता. आज शेकडो पखवाजे, शेकडो गायक आज जरूर चाल म्हणतात. आमचे अशोक महाराज सांगतात प्राधान्यानं या परिसरामध्ये जे गायक आहेत बाबांच्या आशीर्वादातून जे तयार झाले, अशाच गायकांना पखवाजांना मुद्दाम संधी दिली जाते. वाजवा, तुम्ही हे करा. आता पुष्कळ बाहेरची मंडळी आहेत, त्यांनाही संधी आहेच. पण आज जे घडले या वातावरण या परिसरात त्याला कारण ते आहे. म्हणून मी याला लोकोत्सव म्हणतो. बाबा निमित्त आहे, पण हा परंपरेचा गौरव आहे. ज्या व्यक्तीनं संप्रदायाच्या किंवा भक्तीच्या लोकांकरता धर्माचा विरोध करण्याकरता प्रयत्न केले, अशा एका महान तत्वाचा हा गौरव आहे. हे अभिष्ट त्यांचं आहे. अजूनही त्यांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. चैतन्य महाराज परवा बोलले की आता शताब्दीच्या तारखा घ्या. शताब्दी काय, पण शतकोत्तर पर्यंत आम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळणार आहे. आणि ते मिळणं ही आमच्या पूर्वजांच्या आणि आमच्या व्यक्तिगत पुण्याची. साधू भेटत नाही तसे. मनुष्य जन्म दुर्लभ आहे, त्यामध्ये परमार्थाची इच्छा होणं दुर्लभ आहे.
शक्यतो देवधर्म परमार्थ लोकांना आवडत नाही, मला माहिती आहे. गावात भजन कीर्तन म्हणले की जड होतात माणसं. तमाशा, नाटक, सिनेमा, जत्रा, तुफान गर्दी. कीर्तन म्हणले की जड. एवढे जड बनत चौघाने उचलावे इतके जड. कीर्तनाशी जाता तुझी जड झाली माती. खरं आहे. दान धर्माची प्रवृत्ती नव्हती. सुपात तांदूळ घेऊन यायचे सप्ताहाला लोक. सुपात चिटक, 2 चिटक, रुपये, 2 रुपये. आज लोकांमध्ये दातृत्व तयार झालं. हा मठ उभारताना, आता तो मठ काय फार मोठा होता, जरी जोग महाराज त्याची थोडी थोडी सुधारणा होत गेली. शास्त्रीबाबांच्या काळातला मठ छोटा मठ. एका कोपऱ्यात शास्त्रीबाबा राहत होते महाराज. पण बाबा आल्यानंतर त्या संपूर्ण आता किती कष्ट केले, किती प्रयत्न केले, किती खोदकाम, किती खडक फोडले, किती त्याला कशा पद्धतीनं ते मठ आज उभा राहिलाय, ही काही सोपी बाब नाही. फार कष्ट आहे त्याच्यामागे, अपार श्रम आहे त्यांनी केलेले. आणि अशा त्यांच्या विद्यार्थ्यांकडून श्रमदान करून लोकांच्या, काही भाविकांच्या श्रद्धामयी दानातून हे उभं राहिलेलं काम आहे. आणि या परिसरातील तमाम जनतेला, त्र्यंबकला गेले, पंढरपूरला गेले, कुठं राहावं, भिकाऱ्यासारखे लोक फिरायचे. आता वारी बरोबर आम्ही चालतो, पंढरपुरात लोक गेले, राहायचं कुठे? तर आमचा निवृत्तीनाथ महाराजांचा मठ, माणसावर माणसं झोपतात अशी परिस्थिती. पंचायत सर्व गलिच्छपणा. बाबांना दया आली की आपण पंढरपूरला देखील काहीतरी केलं पाहिजे. आज आपल्या या परिसराकरताच तो मठ आहे. तिथे इमारत उभी राहिली, त्र्यंबकला इमारत उभी राहिली. अनेक संकल्प त्यांनी त्यांच्या उतार वयामध्ये केला. आजही ती ऊर्जा लोककार्याची, धर्मकार्याची, संप्रदायाच्या विकास विस्ताराची आजही ऊर्जा त्यांच्यात भक्कम आहे. लक्षात, या वयामध्ये माणूस हालणं चालणं कठीण आहे. थोडा पक्वास कमी झाला का तिथून सुद्धा पक्वास कमी झाला, अमुक झाला. वाजवणारे भरपूर होते पण पक्वास लावताच येत नव्हता. मोठमोठे लोक यायचे. आता सुभाष महाराज देशमुख यायचे इकडे, उत्तम वाजवते, पण पक्वास बाबा लावून द्यायचे. आजही तीच परिस्थिती आहे. तालाचं, स्वराचं, संस्कृत शब्द उच्चारण्याचं थोडं अधिक त्यांना खपत, प्रमाण कमी, अगदी थोडं पण कमी खपत. निर्दुष्ट समाज निर्माण व्हावा, संप्रदाय निर्माण व्हावा, हेच आहे. हे प्रवचनच आज या निमित्ताने, दुसरं काय. आज जनसामान्याच्या अभ्युदयाकरता किंवा त्यांना एक प्रकारच्या आपल्या व्यक्तित्वाची जाणीव करून देण्याकरता हा उत्सव आहे. मी हे सांगत होतो आपल्याला, परमार्थ अशाच प्रकारचा आहे. जन्मांतर सहस्रेण तपो ध्यान समाधीभिर नराणाम क्षीण पापाणाम कृष्ण भक्ती प्रजायते. अंतकरणाची कृष्ण भक्ती निर्माण होते, भगवत भक्ती निर्माण होते, त्याला पुण्य लागतं. आमच्या भागाचं कपाळ चांगलं म्हणून ते आम्हाला भेटले. पुणे विद्यापीठामध्ये माझ्याकडे फ्रान्स देशातली मुलगी PhD करत होती, डॉक्टरेट करत होती. या रात्रीच्या महाराजांना गाईड मीच केलं, पुढे चला तुम्ही. कारण संत मानकोजी महाराज हे तुकोबऱ्यांच्या समकालीन होते. मानकोजी महाराज बोलले, धामणगाव, बार्शीजवळ धामणगाव आहे, आणि त्या ठिकाणी तुकोबांनी महाराजांनी येऊन विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती बसवल्या. त्या मूर्तीची स्थापना धामणगावच्या मानकोजी महाराजांच्या घरी तुकोबऱ्यांनी त्या मूर्ती बसवलेल्या आहेत.
आणि आषाढी वारीला जशी पंढरपुरात यात्रा भरते तशी आषाढीची वारी त्या धामणगावला पण भरते बरं का, लक्षात ठेवा. कोबऱ्यांच्या महाजनच्या समकालीन 2 संत होते, शेख मोहम्मद, श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद नाही का. आता तुम्ही तिकडचेच आहात. शेख मोहम्मद बाबा मुसलमान सुफी संत, आणि हे मानकोजी महाराज बोधले जहागीरदार होते, जपताप बरं का, सुची श्रीमंत घड्या जन्म, पण भगवत भक्त. त्यांच्या कुळात त्यांचा जन्म झालाय. म्हणलं तुम्ही वकिली करून करता काय, जरा संत साहित्यावर संशोधन करा. म्हणून सोलापूर युनिव्हर्सिटी त्यांना मी रजिस्ट्रेशन करायला लावलं. डॉक्टरेट झाली ते गेल्याच वर्षी. चांगली बाब आहे. आजचा कीर्तनकार प्रवचनकार हा प्रगत असायला पाहिजे. आता कीर्तनकाराने देखील भ्रमात राहू नये असं माझं मत आहे. पूर्वी म्हातारी माणसं विधवा स्त्रिया कीर्तन ऐकायला यायची. कसं आहे, बरळला महाराज तर लोक ऐकत होते. सध्या परिस्थिती वेगळी आहे. सध्या डॉक्टर, इंजिनियर, वकील, अध्यापक, प्राध्यापक, जजेस सर्व लोक कीर्तन ऐकतात. कीर्तनकाराची मापं निघतात. तेव्हा निर्दुष्ट विचार म्हणजे संशोधन पद्धती, अभ्यास परंपरा एकत्र करून जर विचाराची मांडणी झाली तर खऱ्या अर्थानं वारकरी सिद्धांत पुढे जाणार आहे. हा लक्षात ठेवा. वारकरी काय कुठला पंथ संप्रदाय नाही. संप्रदाय म्हणजे परंपरा. वारकरी हा एक विचार आहे. वारकरी हा एक प्रभूच्या प्राप्तीचा फार मोठा एक साधन मार्ग आहे. मूल जन्माला आलं की सटवी नावाची देवता, षष्ठी अपभ्रंश झालाय. सटवी ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये षष्ठी या देवतेचं विस्ताराने केलेलं वर्णन आहे. ती मूल जन्माला आलं की ती त्याच्या कपाळावर अक्षर लिहिते, आणि ती अक्षर विलक्षण असतात. त्या अक्षराप्रमाणे त्या पोराचं वर्तन घडतं, आयुष्य घडतं, करिअर घडतं. ती अक्षर ब्रह्मदेवाला पुसता येत नाही. कपाळावरची अक्षर वाचण्याचं एक शास्त्र ठरवलं भास्कराचार्यांनी. लीलावती नावाचा प्रबंध लिहिला त्यांनी. कपाळ चांगलं असेल तर परमार्थ. मामासाहेब म्हणायचे, करंटे कपाळ ज्याचे नाव नैवाचे. आमच्या भागाचं कपाळ चांगलं आहे. परमार्थाला फार दुर्मुखलेला समाज होता. माहितीच नव्हतं काही. ज्ञानेश्वरी पारायण काय, गाथा भजन काय, कीर्तन कशा असतात, संप्रदायातली चाली कशा म्हणायच्या, पखवाज कसा, सत्य व्हायचं तर टाळावरच, नुसते टाळ वाजवायचे, टाळावर टाळ आपटायचे नुसते. ज्ञानोबा तुकाराम नव्हतं, ज्ञानोबा तुकाराम म्हणायचे. अशी परिस्थिती होती या भागात. पण बाबांनी जेव्हा संप्रदायाचं बीजारोपण सुरू केलं, या भागातला समाज अनेक जाती जमातीचा इथे वारली आहे. इथे ठाकर आहेत, आगरी आहेत, मराठा आहेत, महादेव कोळी आहेत, अनेक काही असतील. पण या सर्वांना मठामध्ये एकत्र आणलं, आणि त्या माध्यमातून आज सर्व जाती जमातीमध्ये महाराज तयार झाले. या भागात भजनं तयार झाली, संप्रदाय तयार झाला, ज्ञानेश्वरीचे वाचक झाले, गाथेचे अभ्यासक झाले. त्याला एकच कारण आहे, एकच कारण. गुरुवर्य बाबांनी जे कष्ट केले, अपार कष्ट, काय सांगायचं. मी बघितले माझ्या डोळ्याने. मठात जेव्हा अधिपती झाले, खेड्यापाड्यात जायचं. इगतपुरीच्या स्टँडवर एक छोटी पिशवी असायची, कशिद्याची पिशवी होती बरं, कशिदा. तशी त्याला बाहेरून थोडं नक्षीकाम करायची ती कशिद्याची पिशवी. त्याच्यात एक धोतर, लंगोट, टावेल, शाल एवढं साहित्य बसवायचं. एसटी पकडायची, त्या गावाला जायचं. आता पूर्वी एकच एसटी, इगतपुरी ते
कुठं जायचं असेल तिथं एकच एसटी, संध्याकाळच्या एसटीनं जायचं, दिवसभर मठाचं काम, इमारतीचं काम, श्रमदान, थकून जायचे, संध्याकाळी कीर्तन. कोणी विद्यार्थी बरोबर नसायचा, एकटेच बाबा एसटीत बसले. आता गर्दीच असायची शेवटची एसटी, पुन्हा तिथे मुक्काम करायचं, कारण एसटी तिथे मुक्कामी, सकाळी तिथून पुन्हा इकडे यायचं, विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं, मठाचं काम करायचं. अशा पद्धतीनं आपल्या आयुष्याची 75 ते आज 21 म्हणजे 75 साली त्यांनी आधी तिथला कार्यभार घेतला. ती 25 जवळजवळ आता 47-48 वर्ष, त्याच्या आधीची 12-13 वर्ष, असं जवळ 60-61 वर्षाचा काल खंड त्यांनी नाशिक जिल्ह्याच्या अभ्युदयाकरता, सांप्रदायिक बीजारोपणाकरता प्रतिव्यय केलेला आहे. ही गोष्ट नाकारता येण्यासारखी नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून आज या उत्सवाला हा भाग आहे. भक्ती अंतकणात निर्माण होणे भाग्य आहे, ती झाली तरी पण त्या इच्छेची पूर्ती करणारे संत दुर्लभ असतात. महासंगस्तु दुर्लभो गम्यो मोगश म्हटलं मर्षीनारदांनी. साधू मिळणं अवघड, संत मिळणं अवघड. संतांचा पेहराव केलेले पावलं लोक भेटतील. आता आपल्या नाशिकला कुंभ भरतो, त्र्यंबकला कुंभ भरतो. अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक तापाने पिलेले संसारी दुबळे लोक साधूच्या मागे फिरतात. स्वामी स्वामी आमचा उद्धार करा, पण त्यांना उद्धाराची रीतच माहित नसते. भलतं सलतं काहीतरी लोकांना सांगतात. पेहरावानं साधुत्व येत नाही, अवसानाने येतं. उत्तराखंडात जर ठरलं असतं तर ते कदाचित आता जे महाराज तिकडे मोठमोठे महामंडलेश्वर मोठमोठ्या पदावर आहेत बाबा, त्याहीपेक्षा मोठ्या पदावर गेले असते. पण त्यांनी मूळ प्रवाह सोडला नाही, लक्षात ठेवा. आणि त्यांच्या धाकाने आम्ही पण प्रवाहातून च्युत झालो नाही. कुंभात गेलो पण वारकरी संप्रदाय जशाचा तसाच ठेवला. आम्हालाही आग्रह झाली, मुलं नाही आम्हाला, आम्ही वारकरी आहोत आणि वारकरी म्हणूनच आम्ही कुंभात येणार. या भूमिकेने हा विचार या ठिकाणी मांडायचा आहे. संत हे भाग्याने मिळतात आणि आमच्या परिसराचं ते भाग्य आहे. तुकाराम म्हणताय, अहो देवा आम्ही एवढ्याच करता जन्म घेणार, जन्मांतराच्या मला भीती नाही, घेईन जन्मांतरे, हेची करावया खरे, तुझी चरण सेवा साधावया मनाजुक्ती सेवा करण्याकरताच हरिनाम कीर्तन सूत्रे वारकऱ्यांची. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालीन किंवा घालू लोटांगण, महाद्वारी. काही गाथेमध्ये घालू पाठ आहेत, काही ठिकाणी घालीन पाठ आहेत. मामासाहेब त्यांचं कीर्तन ऐकलं आमच्या भगूरला, घालीन लोटांगण असं शब्द वापरायचे ते, घालीन लोटांगण. तेव्हा कीर्तन, भजन कीर्तन ही सेवा आहे, ही बाबांनी जतन केली. आता या गाड्या आहेत, प्रवास आहेत, त्यांच्या जे दिलं जातं ते घेत, कधी पाहत नाही कधी काय दिलं काय नाही. पण पूर्वी तर तिकीटच द्यायचे हातात. आता ते तिकीट, एसटीचं तिकीट म्हणजे अत्यंत निरपेक्षपणे निस्वार्थ बुद्धीनं लोक कल्याणाचा त्यांनी तो मार्गानुसार एक आदर्श निर्माण केला लोकांमध्ये. थोडं सुद्धा त्यांनी खपून घेतलं नाही, परमार्थातलं न्यून खपून घेतलं नाही. कारण छिद्रेश्वनार्था बहुला भवंती, नाही का? छिद्र असलं तर अनर्थ तयार होतो. निर्दिष्ट परमार्थ कसा करावा याचा एक वस्तुपाठ, आदर्शपाठ त्यांच्यामुळे साऱ्याच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला मिळालेला आहे. त्यांच्या जवळ राहिले, त्यांच्या लक्षात आल्या या गोष्टी. भजन आणि कीर्तन ही सेवा आहे. भजन आणि कीर्तन काय प्रयोग आहे? भज सेवायाम
भजभजेची धातू आहेत. आत्मसाक्षात्काराकरता तुकोबाने भजन केलं, लोक कल्याणाकरता कीर्तन केलं. आम्ही छंद म्हणून भजन करतो आणि निर्वाह करता कीर्तन आहे. सुख आहे, लक्षात ठेवा. भजन आणि कीर्तना जो प्रयोग आहे हा अत्यंत महनीय प्रयोग आहे. पुण्यातील SP कॉलेजच्या एका प्राध्यापकानं डॉक्टरेट केली माझ्या डिग्रीखाली तुकोबांचा कीर्तन प्रयोग. मोठा विलक्षण प्रयोग आहे कीर्तन प्रयोग. कीर्तने असा धातू येतो. स्तुती करणं, स्तवन करणं, टिवल्या बावल्या करणं म्हणजे कीर्तन आहे. आणि बाबांनी त्यावर कटाक्ष ठेवला. खूप त्यांनी परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला, पण आता मेजॉरिटी तर लोकांची असते ना. आणि परमार्थामध्ये मेजॉरिटीला प्राधान्य नाही, परमार्थ हा मायनॉरिटीत पाहिजे. राजनीती वेगळी, धर्मनीती वेगळी. या कटाक्षानं भजन कीर्तन घडावं याकरता त्यांनी समाजामध्ये आदर्श नीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लक्षात ठेवा. आणि त्याची आज गरज आहे. संतांचे पूजन, संत आणि त्यांचं पूजन या शुद्धचर्या हे संतांचे पूजन. संता सेवसता योग ज्ञान पैसता गुरुचरण उपासिता वैर येणेची सत्कर्मे अशेष अज्ञान विरमे. आणि गाली लोटांगण महाद्वारी शरणागती प्रपत्ती वारकरी या शब्दाचा अर्थ आहे. तशा अर्थानं वारकरी हा शब्द अपभ्रंश आहे. मूळ शब्द वारीकर आहे. सर्वस्व देतो काया वाचा म्हणे जीवे सर्वस्वे उदार. बाप रखमादीवर विठ्ठलाचा वारीकर. आज महाराष्ट्रात अनेक पंथ संप्रदाय बोकाळलेत. अनेक स्वामी बापू भाई गुरु माऊल्या तयार झाल्या. पण महाराष्ट्र वारकऱ्यांचा आणि त्या परंपरेचा मी पायिक आहोत, उपासक आहोत. बाबा आमचं मूल आधार आहे. समाजामध्ये सदाचार निर्माण करणं ही वारकऱ्याचं अगदी कर्तव्य आहे. अशा एका महापुरुषाच्या चिंतनाबद्दल मी काय बोलावं. खरं तर ही प्रवचन ही एका अर्थानं एक शुभेच्छा आहे, सद्भावना व्यक्त करण्याकरता हे आमचं प्रवचन. आता इथे सर्व पाहुणी मंडळी, दूरची मंडळी येऊन त्यांनी प्रबोधन करावं अशी सर्वांचीच आमची अपेक्षा आहे. आम्ही तर रोजच या परिसरात आमच्या संपूर्ण भागाला वैचारिक मिळावं. मामासाहेब म्हणायचे वारकऱ्याचं कीर्तन म्हणजे ब्रेन टॉनिक इज ए थिओसॉफी. लोक आदिव्याधीनं ग्रस्त आहे. आधी म्हणजे मानसिक आजार, व्याधी म्हणजे शारीरिक आजार. शारीरिक आजार जाण्याकरता डॉक्टर वैद्य हॉस्पिटल आहेत, पण मानसिक आजार जाण्याकरता प्रवचन कीर्तन आहे. असे कीर्तन व्हावे की जेणेकरून समाजामध्ये काही परिवर्तन घडावं, त्यांची मानसिक दुर्बलता जावी असा त्याचा अर्थ आहे. आज पर्सेंटेज मनोविकाराचं मोठं आहे. बहुतेक लोक मनाने दुबळे बनलेत. इंग्रजीत त्याला सायको म्हणतात, सायको. अशा आपत्तीच्या काळामध्ये ही प्रवचन कीर्तन आवश्यक आहेत. खूप उत्तम रीतीनं कार्यक्रम चालू आहे, अपेक्षापेक्षाही मोठा आहेत. पण लोकांनी शिस्त पाळावी. आणखी 2 दिवस कुठेही कार्यक्रमाला गालबोट लागू नये. येणाऱ्या समाजाला अन्न मिळेल इतकं भरपूर आहेत. लोक तयार आहेत. खूप श्रद्धेनं भक्तीनं लोकांनी बाबांवर प्रेम व्यक्त केलेलं आहे. आज जो महाराज भजनी मठाचा सर्व विद्यार्थी वर्ग, शिष्य वर्ग सारखा उभा आहे. लोकांची काळजी घेतोय, दक्षता घेतोय. कार्यक्रम खूप सुव्यवस्थितपणानं चालू आहेत. अथपासून इथपर्यंतचे कार्यक्रम तंतोतंत पद्धतीनं घडतायत. परवा बाबांचं अभिष्ट चिंतन प्रातस्मरणीय गुरुदेव मारुती बाबा कुरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ते जे करतायत ते, ही जी संस्था आहे जोग महाराज शिक्षण संस्था, जोग महाराज भजनी मठ, हा मठ असा आहे गव्हर्नमेंट इज ऑफ पीपल, ऑफ दी पीपल, टू दी पीपल, फॉर दी पीपल आहे. लोकांकरता, लोकांकडूनच आणि लोकांच्या सेवेतून निर्माण झालेली संस्था आहे. तेव्हा ही आपली संस्था आहे. हा एक प्रकारचा महत्वाचा आपल्याकरता भाग आहे. आणि खरं सांगायला हरकत नाही, वारकरी शिक्षण संस्थेच्या आधी 17 वर्ष
जोग महाराज जोग महाराज भजनी मठाची स्थापना ही 1900 आणि 1917 मध्ये आळंदीमध्ये जोग महाराजांच्या इच्छेनं तिथे वारकरी शिक्षण संस्था सुरू झाली. 6 विद्यार्थी घासवाल्या धर्मशाळेत ती सुरू झाली. पण त्याच्या आधी 17 वर्ष इगतपुरी या ठिकाणी निर्जन अशा स्मशान भागात या जोग महाराज भजनी मठाची स्थापना झाली. त्याचे चतुर्थाधिपती मठाधिपती प्रातस्मरणीय आज बाबा कार्यरत आहेत. 75 पासून तर आतापर्यंत त्यांनी कारभार एक शिखरावर नेलेला आहे. आणि आता पुढच्याही काळात त्यांचे आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन आपल्याला घडावं एवढीच अपेक्षा आहे. खूप चांगला आकार पांडुरंग महाराजांनी या उत्सवाला दिला. त्यांच्यामुळे सरे महाराज न चुकता हजर इथे नाही का. नाहीतर महाराजांना बागायत मला कजराय सोडतात. पण इथे काही बागायत नाही. इथे सर्व सेवाच आहेत असा त्याचा अर्थ आहे. इथे आपण थांबूया. बाबांच्या एकूण कार्याला आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवंदन करतो. प्रभूनं त्यांना चांगलं पाठव्य आरोग्य द्यावं अशी प्रार्थना करतो. माझ्या बोललेल्या ठिकाणी विराम देतो. पुंडलिक वरदे विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बाबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्तानं चालत असलेल्या या महोत्सवातील आजच्या 6व्या दिवसातील ही सकाळच्या सत्रातील प्रवचन सेवा महंत डॉक्टर हरिभक्तपरायण लहवीतकर महाराज हे सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य. वारकऱ्यामध्ये आले तर वारकऱ्याचे भरपूर गुणगान. त्याचप्रमाणे तिकडे साधू लोक महाराज राक्षे यांचं सुसराव्य कीर्तन होणार आहे. त्या कीर्तनाचा सर्व निलाप घ्यावा. या ठिकाणी गोठवलीचे बाळकृष्ण पाटील हे सुद्धा नगरसेवक आहेत. या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे रंगनाथ भाऊ गीते यांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. वाड्याचं काम आणि सर्व भोजन कक्ष सांभाळण्याचं काम केलं. त्यांचंही या ठिकाणी आपल्या या महोत्सवाच्या वतीनं डॉक्टर रामकृष्णजी दासजी महाराज यांच्या हस्ते स्वागत होईल. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण अशोक महाराज गुले यांनी व्यासपीठाकडे यायचंय आणि त्यांचंही डॉक्टर रामकृष्ण दासजी महाराज हे स्वागत करतील. त्याचप्रमाणे दिलीप रामचंद्र पाटील जाधव यांनी गेल्या 8-10 दिवस पाण्याची व्यवस्था या कार्यक्रमासाठी खूप चांगली केलेली आहे. त्यांचंही मी हरिभक्तपरायण राक्षे महाराजांच्या हस्ते त्यांचं स्वागत करण्यात येईल. त्याचप्रमाणे उद्धव पाटील हांडे यांनी संतांचा अतिशय मोठ्या प्रकारची गेल्या 5 ते 6 दिवसापासून सेवा त्यांच्या घरी संतांचा मुक्काम आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी हरिभक्तपरायण राक्षे महाराजांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत होईल. त्याचप्रमाणे सोपान काका दमडेरे सावरगाव जुन्नर यांनी व्यासपीठाकडे यायचं. त्यांचंही स्वागत निवृत्ती पाटील जाधव करतील. ज्ञानेश्वर भाऊ भोसले वा ज्ञानेश्वर भाऊ भोसले. त्याचप्रमाणे आमच्या तालुक्यातील कार्यकर्ते आणि ज्यांनी संतांचा मोठी या ठिकाणी व्यवस्था ठेवली असे पांडुरंग पाटील बरे यांचंही डॉक्टर रामकृष्ण दासजी महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमा देऊन स्वागत करण्यात येईल. यानंतर ज्यांची 2 दिवसापूर्वी पंगत होती शिवराम बाबा पाबळे मनेगावकर, त्या दिवशी ते उपस्थित नव्हते आणि या कार्यक्रमासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे. आळंदी, पंढरपूर आणि त्र्यंबक या प्रत्येक ठिकाणी कांबळे साहेबांनी 2-2 खोल्या संतांसाठी घेऊन आपल्या या कार्याला फार मोठं
आर्थिक मदत केलेली आहे त्यांचंही मी या हो त्यांचे अन्नदानाची सुद्धा पंगत आहे त्यांचाही डॉक्टर रामकृष्णदासजी महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत होते. मित्र, हा कार्यक्रम हरिभक्त फडोळ महाराज काळाराम मंदिर यांचंही रामकृष्णदासजी महाराज स्वागत करतील, आपल्या प्रतिभा देऊन स्वागत करतील. पोपट महाराज फडोळ. मित्र, आपण ह्या सोहळ्याचे सर्व साक्षीदार आहेत. हा सोहळा करीत असताना अनेकांनी कळत न कळत किती मोठी मदत करून आजचा आपला 6व्या दिवसाची सेवा आणि हा भव्य आणि दिव्य हा शब्द आम्ही आमच्या जीवनामध्ये फक्त वाचला होता, पण आज देवी याच डोळ्याने आज पाहण्याचा योग पूजनीय बाबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी होतोय. आणि खऱ्या अर्थानं आम्ही सर्व तालुक्यातील कार्यकर्ते हा कार्यक्रम इतका मोठा होईल असं आम्हाला वाटत नसताना या कार्यक्रमाला मित्र मी तुम्हाला एक सांगतो, कोणी अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, सरचिट नाही, फक्त बाबांच्या श्रद्धेतून, बाबांच्या तपातून, आपल्या सर्वांच्या दानातून हा कार्यक्रम होतोय. आणि पूजनीय बाबांचे महाराष्ट्रातून आंध्र, कर्नाटक इथून सुद्धा संत आले आणि संतांनी सांगितलं का कार्यकर्त्यांना तुम्ही अनेक आम्ही मोठमोठे सोहळे पाहिले, परंतु शिस्त, भोजनाची व्यवस्था आणि ह्या बाबतीत जेव्हा आम्हाला सातारा, कराड, सांगली, पंढरपूर इथल्या संतांनी ज्या वेळेला आम्हाला खऱ्या अर्थानं आणि आम्ही हे सर्व श्रेय खऱ्या अर्थानं मित्र हा सोहळा होत असताना स्वतः बाबा या पटांगणामध्ये 1 महिना उन्हात आणत येऊन बसायचे. आम्ही सांगायचो बाबा तुम्ही आराम करा, पण बाबांची काम करण्याची हातुटी वेगळी आहे. आणि आम्ही मित्र मिटिंगा घेत असताना म्हणायचो याला अध्यक्ष लागल, उपाध्यक्ष लागल. आपल्या लोकशाहीमध्ये फार अध्यक्ष असतात, परंतु बाबांना कुणीच लागलं नाही. आपोआप हे काम बाबांनी आमच्याकडून कसं करून घेतलं की ते कार्यकर्ते स्वतःहून काम करतात, कुठला मान नको, सन्मान नको. आणि देणगीदारांचं सर्वांचा आम्ही प्रयत्न करणार आहे या ठिकाणी स्वागत करण्याचं. फक्त कार्यक्रम संपायच्या वेळेस थोडं भाविकांनी बसा, कारण आम्ही आमच्या तालुक्याची ही भूमी जोग महाराज भजनी मठामुळे आणि आदरणीय पूजनीय बाबांचं गेली 50 वर्षांचं या भूमीमध्ये कार्यकर्त्यांना शिकवण आणि जी संस्कृती दिली तोच हा भव्य दिव्य महोत्सव आज होतोय. फक्त पैशामुळे महोत्सव होत नाही, हा श्रद्धा, भक्ती आणि तपातून या ठिकाणी हा साकारलेला महोत्सव आणि या महोत्सवाचे आपण सर्व साक्षीदार आहेत. महाराष्ट्रातून आलेल्या साधू संतांचं या ठिकाणी पुन्हा आम्ही या महोत्सवाच्या वतीनं, बाबांच्या वतीनं जाहीर आभार स्वागत करतो. थांबतो. साई लीला एक आध्यात्मिक सहवास.